हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आपण बघणार आहे की ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. आन्सर की नंतर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, सेफ झोन, डाऊटफुल झोन आणि डेंजरस वाला समजून घ्या. त्यामध्ये कट ऑफ एक्झॅक्ट सांगण्यात आलेला नाहीये, पण मी आता काय केलेलं आहे की प्रत्येक कॅटेगरी मध्ये, जसं आपली इथे ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे, जे पण ईडब्ल्यू चे विद्यार्थी असतील त्या सर्वांनी जे पण आपल्या कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना सेंड करा हा व्हिडिओ, आणि त्यांना क्लिअर होईल की बाबा कशा पद्धतीने ईडब्ल्यू साठी कट ऑफ लागू शकतो. कट ऑफ दोन बघू आपण, एका स्किल टेस्टचा आणि सेकंड दुसरा कट ऑफ जो आहे आपला फायनल लिस्टचा. वेटिंग लिस्ट सुद्धा आपण सांगणार आहे. या ठिकाणी वेटिंग लिस्ट कोणी सांगत नाही, पण वेटिंग लिस्ट पर्यंत आपण सांगणार आहोत की तुम्ही फायनल लागणारच आहे बाबा. एवढा स्कोर असेल तर तुम्हाला लागाच लागेल, लक्षात ठेवा. पण यासाठी कट ऑफ जो तो खाली उतरणार आहे त्यामागे काहीतरी रिझन आहे, आपण त्या गोष्टी बघू. असं नाही की प्लेनचा कट ऑफ 21 लागला म्हणून नाही, हे लक्षात ठेवा. काहीतरी रिझन्स आहे, मेन शाळेस काहीतरी इश्यूज झाले आहे. आपण त्या सर्व गोष्टी डिस्कस करू की का बरं कट ऑफ कमी लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, जे पण आपल्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना शेअर करा हा व्हिडिओ, त्यांना सर्वांना सोपी जाईल. तर आपण सर्व बघू विद्यार्थ्यांनो की कट ऑफ कशा पद्धतीने लागेल. तर ईडब्ल्यूएस जो आहे, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जो आहे, हे म्हणजे आपले दोन जे कट ऑफ लागतील, एक आहे स्किल टेस्ट आणि सेकंड आहे फायनल, जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि या स्किल टेस्ट मध्ये आपण बघूया की जनरल कॅटेगरी वाला आणि फिमेलचं पेपर सेम इथे बघू, जनरल आणि फिमेल. आपण बघू विद्यार्थ्यांच्या कट ऑफ ऍक्च्युअली किती लागेल, काय लागेल ते लक्षात ठेवा. कट ऑफ साठी तुम्हाला मी दोन तीन गोष्टी सांगत आहे की एक तलाठी भरती आहे, सरळ सेवा आहे, ग्रुप सी चा रिझल्ट लागला सध्या, आता लावू आताच 2022 चा रिझल्ट लागलेला आहे. कंबाईन ग्रुप बी चा रिझल्ट लागलेला आहे, कंबाईनचा. आणि या सर्वांसाठी एक खूप मोठा अस्त्र आहे, तो आहे ऑप्टिंग आउट. तर या सर्व गोष्टीमुळे खूप मोठी गोष्ट होणार तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो, वेटिंग लिस्ट. आणि या वेटिंग लिस्ट तुम्हाला सांगतो मी, गॅरंटीड 2 ते 3 हजार लोक राहतील 100%. हे सर्व इथे आणले गेलेले आहे. डबल लेवल जॉईन करू शकत नाही, नियमच नाहीये. तर एक लक्षात ठेवा. आणि असं नाही की बाय क्लास 1 ची पोस्ट आहे, ग्रुप सी ची पोस्ट आहे, या ठिकाणी चांगला चांगला पोस्ट आहे सर्व. तर असं चान्सेस आहे की तुमचा नंबर येऊ शकतो. स्कोर किती कमी आहे पण ते इम्पॉर्टंट आहे. सर पहिलं बघू आपण स्किल टेस्ट साठी. आपण बघतो की मल्टिप्लाय बाय 3 विद्यार्थी आपल्याला घेणार आहे. तर समजून घ्या 1000 जे विद्यार्थी आहे आपले, त्याचा जनरल जो कट ऑफ जाईल हा निवडेल 122 ते 125 च्या मधात, 122 ते 125 च्या मधात. आणि फिमेल जो कट ऑफ आहे हा जाईल 117 ते 123 च्या मधात. हे लक्षात ठेवा, फिमेल जो कट ऑफ जाईल खूपच कमी लागणार आहे. रिझन मागे तुम्हाला मी सांगितलं, या सर्व गोष्टी आहे. आणि असं पण आहे की जे स्किल टेस्टला येतील ते विद्यार्थी फायनल कट ऑफ मध्ये दिसतील नाही, किंवा स्किल टेस्टलाच येणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो काय होते, स्कोर कमी असल्यास फायदा काऊन आहे की स्किल टेस्टला लोक काऊन येणार नाही. असं मी माझा समजा सिलेक्शन झालं ग्रुप बी मध्ये, मी येणार आहे की इथे कशाला, मी एसटी बनल्या तर कसं स्किल टेस्टला येईल. सरळ सेवा, तलाठी, 4,000 जागा, हे 5 ते 6,000 विद्यार्थी जे इथे आहे ते येणार आहेत त्या स्किल टेस्टला. म्हणजे होणार असं आहे की कट ऑफ ऑलरेडी खाली उतरेल ना, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी काय होतं की स्कोर कमी असला भीती असते की होणार आहे की नाही. तर जे समजा तुमचा स्कोर आता सध्या नाहीये, तुझा स्कोर समजून 130-40 काहीतरी असेल, तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये तुम्ही फसवून राहता. ते बघू आपण कसं करायचं. म्हणजे फायनल कट ऑफ जो येईल याच्यामध्ये हा जाईल 145 ते 152 च्या मध्ये, आणि फिमेलचा जाईल 137 ते 144 च्या मधात. बघा अशा पद्धतीने ईडब्ल्यूएस चा कट ऑफ लागू शकतो विद्यार्थ्यांनी. पण आता कट ऑफ किती बनवतो सर, मग माझा तर स्कोर 144 आहे, 140च आहे, माझं कसं. तर लक्षात ठेवा, तू वेटिंग लिस्ट मध्ये राहशील आणि वेटिंग लिस्ट खूप मोठी लागणार आहे, खूप भयंकर वेटिंग लिस्ट लागणार. लक्षात ठेवा, या आपल्या ग्रुप सी जी वेटिंग लिस्ट आहे हे खूप मोठी लागणार. लक्षात ठेवा, आतापर्यंतची सर्वात मोठी वेटिंग लिस्ट राहील ग्रुप सी ची. रिझन काय की सर्व रिझल्ट लागू नाही, त्याच्यामुळे तुम्हाला वेटिंग लिस्ट जास्त असेल. मग ज्यांचे स्कोर या लेवलने आलेले आहे त्या सर्वांनी आरामात थोडंसं निश्चिंत राहा.
फ्री माइंड ठेवा. आणि पण एक रिक्वेस्ट आहे, अभ्यास सोडून नका आणि गावभर पेरू नका की मी झालो चान्सेस आहे, विशाल सगळे सांगितलं आहे, मला फोन करतात असं. अरे वा, फोन करा, प्रॉब्लेम नाही. कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही हे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण शांत राहा. राज्यसेवेची एक्झाम आहे, कंबाईनची एक्झाम आहे, त्याच्यावर फोकस करा. तर आता आपला एक्झाम झाली नाही, स्किल टेस्ट करत राहा. फक्त स्किल टेस्ट शांतपणे चालू ठेवा. स्किल टेस्ट रद्द होणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि जे बाकीचे विद्यार्थी आहे हे वेटिंग लिस्टमध्ये येतील, ज्यांचा स्कोर कमी आहे किंवा काय जॉब सोडले, तुम्हाला वेटिंग लिस्ट खूप मोठी लागणार आहे यावेळेस. तर तुम्हाला एक फायदा होईल याच्यामध्ये कट ऑफ खाली येण्यासाठी. ठीक आहे. तर जे पण सगळे EWC विद्यार्थ्यांनी आपल्याला शेअर करा, सेंड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण सांगत असतो, लहान लहान गोष्टी, आपण मेहनत आम्ही करत असतो, तर आम्हाला त्या गोष्टी चांगल्या वाटेल. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.